दादा मुझे क्या बताएंगे, कल विधानसभा के चुनाव जो है वो सामने आ गए हैं, इसमें महायुति को एक अच्छा फायदा दिखाई दे रहा है, क्या है आपकी राय इस पे? अच्छा फायदा तर अच्छा फायदा. त्याला काय, त्यांना बी शुभेच्छा देंगा आम. त्याला काय दावा झालं, आहे आता आहे. त्याला काय मराठ्यामुळेच आहे. मराठ्याने कचाकच मतदान ठोक्या वाटतं. आला काय, त्याला काय आला तर आला. मराठ्या त्याला आरक्षण द्यावं लागेल नाही काय, आता नाही द्यायला ना मराठा पिच्छेच पडिंगा गोटा घेऊन, नाही देंगा तर आरक्षण मराठीत म्हणू का. हा ते काय, ते जरी आले, मीच मराठा बंधनमुक्त केला होता. त्यामुळं कोण निवडून येणार कोण पडणार याच्याशी आम्हाला देणं घेणं नव्हतं. काय सुतक पडायची काही गरज नव्हती यांचं नाम काय देणं घेणं. हा त्यामुळं मराठाच बंधनमुक्त होता. कोणाचं काम करा म्हणून सांगितलं होतं. मराठा या राज्यात मराठ्यांशिवाय कोणी सत्ता स्थापन करू शकत नाही. मराठ्यांच्या नादी लागणं एवढी सोपी गोष्ट नाही. हा आम्ही मैदानातच नव्हतो ना, आम्ही मैदानातच नाही येत. आम्ही मैदानात असतो तर मग जिरविली असते. आणि तुम्हाला जर वाटतंय ना जरांगे फॅक्टर फेल झाला, मराठा फॅक्टर फेल झाला, उद्याचा उगणारा दिवस आमचा असणार आहे, मग बघू. आप फिर एक बार सामुदायिक कुपोषण के लिए बैठने वाले हैं, कब आप बैठने वाले हो और कौन कौन इसमें आपके साथ शामिल होने वाले हैं? आता आम्ही सरकार स्थापन झाल्याच्या नंतर, मराठीचं सांगू ना, सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आम्ही आमची तारीख डिक्लेअर करणार सामूहिक उपोषणाची. राजकारण हा विषय वेगळा आहे. राजकारण माझ्या समाजाला महत्वाचं नाही, आरक्षण महत्वाचं आहे लेकरांसाठी. कारण आता ऍडमिशन आहेत, पुन्हा काही भरत्या निघणार आहेत, त्याच्यासाठी आपले लेकरं सुशिक्षित बेकार म्हणून घरी हिंडून आहे. आपल्याला आरक्षणाची गरज आहे. त्यामुळे सगळ्यांनी ताकदीने लढायचं. आपला सगळ्या पक्षात विखुरलेला बलाढ्य समाज असल्यामुळं विखुरला होता, परंतु आता पुन्हा एकत्र येणार आणि मराठा समाज मराठा जातीसाठी त्याच्या अस्मितेसाठी लढणार. कारण प्रत्येकाला अस्मिता महत्वाची असते जातीची. आप ये बैठक कब लेने वाले हो और कौन कौन इस बैठक में आपके साथ शामिल होने वाले हैं? नाही बैठक नाही, पण शक्यतो आता काय बैठक घ्यायची, आम्ही एकच आहेत. आता दाखायची गरज नाही पडत आम्हाला. ते पहिल्यांदा होतं हे दाखवून ते दाखवून, हे यांच्या नादी लागून आता काही दाखायची गरज नाही आम्हाला. आमची एकजूट आहे का नाही. आम्हाला नारायणगौडा असंच म्हणले होते की म्हणले हे मराठी आता नाही राहिले तिकडे मागं. 4 दिवस ताक मारली होती आम्ही तिथं उभं राहायला. 1700 करोड जागा नव्हती. त्यामुळे दाखवायची गरज नाही. आता आम्ही यांचं सरकार स्थापन झालं की बसणार. फक्त सरकारने मराठ्यांशी बेमानी करायची नाही. आता आरक्षण द्यायचं. तुम्ही नाही दिलं ना, हे सामूहिक उपोषण तुम्हाला गुडघ्यावर टेकेल. राज्यातल्या मराठा संघ नादी नाही लागायचं. एक आखिरी सवाल, कल के चुनाव में 204 मराठा कैंडिडेट जो है वो चुन के आए हैं, क्या लगता है आपको और उनसे आपकी अपील क्या होगी? जे म्हणतात ना ते फॅक्टर फेल आहे म्हणते, जरा फॅक्टर फेल आहे. अरे ह्या मराठ्यांच्या फॅक्टरमुळं दहशतीमुळं कप मराठ्याला तिकीट वाटलेत. मराठीचे झाले ना 150 वरचे 204 वर गेले ना. तुमचं काय टेकोचे इथं टाकाना तिथं टाकाना, दुसऱ्याच गर्दीत हिंडतो म्हणतो ही माही गर्दी आहे.